पुण्यातील उद्योगांना दादागिरीचा सामना करावा लागत असल्याची कबुली खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे होता यावरनं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो, आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभे आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल। इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। वाढत्या दादागिरीवरून पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं, कारण खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पुण्यातल्या दादागिरीवर बोट ठेवलं। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो, आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। मुख्यमंत्र्यांनी ज्या दादागिरीचा उल्लेख आपल्या भाषणात केला ते नेमकं प्रकरण काय आहे ते पहा। पुणे शहरानं गेल्या काही वर्षात IT हब म्हणून ओळख निर्माण केली, त्यामुळे सांस्कृतिक राजधानीत नव्यानं उद्योग स्थापनेकडे उद्योगपतींचा ओढा आहे। पण इथं उद्योग सुरू करणाऱ्या उद्योगपतींना दादागिरीचा सामना करावा लागतोय। कंपनीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती असो की एखाद्या कामाचं कंत्राट असो, काही लोकांकडून दादागिरी केली जात असल्याची जाहीर वाच्यता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात। राज्याच्या प्रमुखानंच पुण्यातल्या दादागिरीविषयी भाष्य केल्यानं विरोधकांच्या हाती आयतं खोलीत मिळालं। विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभे आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल। खरं तर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडीतले उद्योग राज्याबाहेर जात असल्याची कबुली दिली। मुसळधार पावसानंतर हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं। त्यानंतर अजित पवारांनी हिंजवडीत पाहणीनंतर आपली उद्विग्नता व्यक्त केली। आणि उद्योग इथं आले तरच मराठी युवकांना रोजगार मिळेल। आज खंडणीमुळे असेल किंवा काही इतर कारणामुळे आले रोजगार महाराष्ट्रात येत नाही। हे काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर जातं। माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, त्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठे तुम्हाला मुंबईनंतर पुणे शहर वेगानं विकसित होणारं शहर म्हणून देशात पुढे आलं, पण इथं येऊ घातलेल्या उद्योगांना दादागिरीला तोंड द्यावं लागतंय हे आता लपून राहिलं नाही। खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याला वाचा फोडल्यानं फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण पुणे असो की एखाद्या जिल्ह्यातल्या MIDCतली कंपनी असो, बहुतेक ठिकाणी उद्योगांना अशा प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागतोय,
हे उघड सत्य आहे. अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादानं हे प्रकार चालू असतात हे लपून राहिलेलं नाहीये. आता पुण्यातल्या उद्योगपतींना दमदाटी करणारे हे कोण आहेत अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.